हॅलो एव्हरीवन, यू आर वेलकम इन MS एज्युटेक चॅनल. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंटरजंक्शन या महत्त्वाच्या पार्ट ऑफ स्पीचबद्दल डिस्कशन करणार आहोत. इतर पार्ट ऑफ स्पीचचे व्हिडिओज या अगोदरच आपण बनवलेले आहेत. ते जर तुम्हाला पाहायचे असेल तर MS एज्युटेक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. व्हॉट इज मीन बाय इंटरजंक्शन, व्हॉट आर द टाइप्स ऑफ ॲन इंटरजंक्शन, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून. प्रथमतः व्हॉट इज मीन बाय ॲन इंटरजंक्शन. डेफिनेशन आपण याचे पाहूयात. इंटरजंक्शन इज अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस सडन इमोशन्स, फिलिंग्स और सेंटिमेंट्स ऑफ अ स्पीकर. एखाद्या व्यक्तीच्या अचानकपणे उद्भवलेल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्या शब्दांना इंटरजंक्शन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, हॅलो, लिसन, वाव, ओ, वॉट, ब्राहो, शिट एक्सेट्रा ही सारी इंटरजंक्शनचे असलेले एक्झाम्पल्स आहेत. चला आपण इंटरजंक्शनचे असलेले टाइप्स कोणते आहेत ते पाहूयात. इंटरजंक्शन्स म्हणजे उद्गारवाचक शब्दांचा वापर ज्या कारणासाठी केलेला आहे त्यावरून त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. ते असे: इंटरजंक्शन्स फॉर ग्रीटिंग, इंटरजंक्शन्स फॉर अटेन्शन, इंटरजंक्शन्स फॉर जॉय, इंटरजंक्शन्स फॉर अप्रुव्हल और प्रेज, इंटरजंक्शन्स फॉर सॉरो, इंटरजंक्शन्स फॉर सरप्राईज आणि इंटरजंक्शन्स फॉर मिस्टेक. साधारणपणे अशा प्रकारे इंटरजंक्शनचे प्रकार पडतात. एकेका प्रकाराचा आपण अभ्यास करूयात. फर्स्ट टाइप इज इंटरजंक्शन्स फॉर ग्रीटिंग. द इंटरजंक्शन्स दॅट आर यूज्ड टू शो इमोशन ऑफ वॉर्मथ दॅट आर कॉल्ड इंटरजंक्शन्स फॉर ग्रीटिंग. ज्या उद्गारवाचक शब्दांचा वापर स्वागत करण्यासाठी केला जातो, ग्रीटिंग करण्यासाठी केला जातो, त्यांना इंटरजंक्शन्स फॉर ग्रीटिंग म्हणतात. फॉर एक्झाम्पल, हे, हॅलो, हाय एक्सेट्रा. सेंटेन्स एक्झाम्पल पहा. हे, नाईस टू मीट हिअर इन मुंबई. हॅलो, यू आर वेलकम हिअर इन द फंक्शन. हाय, आय एम अक्षय. वरील वाक्यांमध्ये मित्रांनो हे, हॅलो, हाय या शब्दांचा वापर अभिवादन करण्यासाठी, ग्रीटिंग करण्यासाठी केला जातो, म्हणून त्यांना म्हणतात इंटरजंक्शन्स फॉर ग्रीटिंग. सेकंड टाइप इज इंटरजंक्शन्स फॉर अटेन्शन. डेफिनेशन पाहूयात. दीज इंटरजंक्शन्स आर यूज्ड टू ड्रॉ अटेन्शन ऑफ समवन. एखाद्याचं लक्ष खेचण्यासाठी ज्या उद्गारवाचक शब्दांचा वापर केला जातो त्यांना इंटरजंक्शन्स फॉर अटेन्शन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, लुक, लिसन, बिहोल्ड, हुश, हॅलो एक्सेट्रा. सेंटेन्स एक्झाम्पल पहा. लुक, दिस इज राईट आन्सर. लिसन, दिस इज इम्पॉर्टंट फेज ऑफ युअर लाईफ. कीप क्वाइट. हॅलो, लुक हिअर. मित्रांनो, या वाक्यांमध्ये लुक, लिसन, हॅलो, या शब्दांचा वापर एखाद्याचं अवधान खेचण्यासाठी केला जातो, म्हणून त्यांना म्हणतात इंटरजंक्शन्स फॉर अटेन्शन. थर्ड टाइप इज इंटरजंक्शन्स फॉर जॉय. डेफिनेशन पहा. दीज इंटरजंक्शन्स आर यूज्ड टू एक्सप्रेस सडन जॉय, प्लेजर और हॅपीनेस. अचानकपणे झालेला आनंद, उत्साह व्यक्त करण्यासाठी ज्या उद्गारवाचक शब्दांचा वापर केला जातो त्यांना इंटरजंक्शन्स फॉर जॉय म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वाव, हुर्रे, याहू, हुर्रा, हिप हिप हुर्रे एक्सेट्रा. याचे एक्झाम्पल्स आपण पाहूयात. वाव, दिस इज ब्युटिफुल पिक्चर. हुर्रा, we won the match. Yahoo, I can achieve gold medal. Hooray, you successfully did it. मित्रांनो, वाव, याहू,
हुर्रे या शब्दांमधून आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांचा वापर केलेला आहे, म्हणून ती आहेत इंटरजंक्शन्स फॉर जॉय. फोर्थ टाइप इज interjunctions for approval or praise. These interjunctions are used to show the action of approving something. एखादी गोष्ट स्वीकारण्यासाठी, अप्रूव्ह करण्यासाठी ज्या उद्गारवाचक शब्दांचा वापर केला जातो त्यांना इंटरजंक्शन्स फॉर अप्रूव्हल ऑर प्रेज असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ब्राव्हो, वंडरफुल, ब्रिलियंट, वेल डन एक्सेट्रा. याचे सेंटेन्स एक्झाम्पल पहा. ब्राव्हो, यू हॅव गॉट फर्स्ट प्राइज. वेल डन, यू हॅव डन ग्रेट जॉब. ब्रिलियंट, युअर वर्क इज आउटस्टँडिंग. ब्राव्हो, वेल डन, ब्रिलियंट या शब्दाने समोरच्या व्यक्तीचं महत्त्व मान्य केलेलं आहे, त्याला अप्रूव्ह केलेलं आहे, म्हणून ते आहेत इंटरजंक्शन्स फॉर अप्रूव्हल ऑर प्रेज. फिफ्थ टाइप इज इंटरजंक्शन्स फॉर सॉरो. डेफिनेशन: these interjunctions are used to express sudden sadness, depression or sorrow. अचानकपणे आलेलं दुःख, चिंता व्यक्त करण्यासाठी ज्या उद्गारवाचक शब्दांचा वापर केला जातो त्यांना इंटरजंक्शन्स फॉर सॉरो म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ओ, आ, अलास, आउच एक्सेट्रा. याचे सेंटेन्स एक्झाम्पल पहा. ओ, इट इज व्हेरी सॅड न्यूज. आउच, इट हर्ट्स. अलास, यू लॉस्ट दॅट अपॉर्च्युनिटी. ओ, आउच, अलास यांनी दुःख व्यक्त करण्याचं काम केलेलं आहे, म्हणून ते आहेत इंटरजंक्शन्स फॉर सॉरो. नेक्स्ट टाइप इज इंटरजंक्शन्स फॉर सरप्राईज. These interjunctions are used to express surprising thing, an unexpected or astonishing events. ज्या आश्चर्यकारक घटना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी ज्या इंटरजंक्शनचा वापर केला जातो त्यांना म्हणतात इंटरजंक्शन्स फॉर सरप्राईज. फॉर एक्झाम्पल, व्हॉट, अमेझिंग, ओ माय गॉड, ओ, आहा, हा एक्सेट्रा. सेंटेन्स एक्झाम्पल, व्हॉट, यू आर हिअर. ओ माय गॉड, ही फॉट विथ हिज ब्रदर. ओ, you passed the exam, I can't believe this. Amazing, India won the match. In these sentences, what, oh my god, oh, amazing या शब्दांचा सरप्राईज व्यक्त करण्यासाठी वापर केला आहे, म्हणून ते आहे इंटरजंक्शन्स फॉर सरप्राईज. नेक्स्ट टाइप इज इंटरजंक्शन्स फॉर मिस्टेक. These interjunctions are used when we commit any mistake. जेव्हा आपल्याकडून अचानक एखादी चूक होते तेव्हा उद्गारले गेलेले शब्द जे असतात ते इंटरजंक्शन्स फॉर मिस्टेक असतात. फॉर एक्झाम्पल, ओ, उप्स, शिट, ओ नो एक्सेट्रा. सेंटेन्स एक्झाम्पल पहा. उप्स, आय रोट रॉंग आन्सर ऑफ लास्ट क्वेश्चन. ओ नो, आय मेड a great mistake. Shit, wrong shot selection. No, not at all. मित्रांनो, वरील वाक्यांमध्ये उप्स, ओ नो, शिट, नो यातून आपण जी मिस्टेक केलेली आहे ती व्यक्त करण्यासाठी ते वापरलेत, म्हणून ते आहेत इंटरजंक्शन्स फॉर मिस्टेक. So friends, in this video we have discussed about interjunctions and type of interjunctions. I hope the video might be useful for you. Thank you so much for watching the video till end. If you want to say something, please write in a comment box. आतापर्यंत या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल
तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओजचा आनंद घ्या. सो थँक यू सो मच. हॅव अ नाईस डे. हॅव अ गुड डे.